माझा विश्वास फक्त संतांची पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणजे योग्य निश्चित बाकीचे धरू जाता संग धरू जाता जगाच्या संगतीला जर रामलं महाराज जर वाईट निघाल का नाही का स्वतःला उद्धार संगतीचा महिमा. स्वतः म्हणजे खालच्या थराला जाणं, उद्धार म्हणजे मोठं होणं, संगतीचा महिमा. आणि आपण सगळे कसे घडू जाता संग आपलं कसे अनेक बुद्धीचे तरंग. तुमच्यासारखी माझी बुद्धी नाही, माझ्यासारखी यांची नाही, यांच्यासारखी अनेक बुद्धीचे तरंग. तरंग माझ्या लागायचे तसे आपल्या बुद्धीचे. आता एक थोड्या वेळेने व्हायला, आता बोलून व्हायचं झडे बरोबर. महाराज म्हणतो अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालट तिरंग धरू जाता संग बाधक. महाराज म्हणले फक्त एक संतांची संगती आपल्याला योग्य अशा प्रकारची. आतापर्यंत यांनी कुणाला फसवलं असं ऐकण्यात नाही. हो, पण याच्या अगोदर जगाचा जर विचार केला या ठिकाणी कोण कुणाला फसवण्याचा. महाराज म्हणले संत ओळखता येत नाही, साध्याचा पुष्कळप्रमाणे आपलं काही याच्यातच आपण सोडायचं नाही. म्हणून संत ओळखता येत नाहीत महाराज या ठिकाणी. आपण देवालाच विचारून आता देवा मला संतांची संगती पाहिजे. हो, आणि ती तुम्ही मला गाठून द्या. अभंगाचं दुसरं चरण संत संगती. संत संगती संत महाराजांनी भगवंताशी या ठिकाणी प्रार्थना केली. भगवान संत संगती, संत संगती, संतांची संगती द्या. भगवान म्हणजे येणे काय तुम्ही आणि कुणाची संगती करा ना. आता एवढे सगळे संत तुला माझ्या संगतीला लागायचं उद्यापासून काय बिघडले नाही. महाराज म्हणजे नाही, अजिबात नाही. कशी पाहिजे अखंड दया तुझी प्रीती मज देवयाची संगती मग मी कमळापती तुझवा नाही कंटाळा म्हणून राहीन संत ज्याला म्हणतात तेच संत तेच संत. हा, ज्यांचा हे विठ्ठल अखंड दया तुझी प्रीती आणि अखंड ज्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे अशी संगीती दे. बाकीचे उपयोग नाही. बाकीचे दिली तर नुसतंच चपात्याचा काही आमच्या लोकांचं काही खरं नाही. महाराज लागलं तरी तुमचं वाच अशा संतांची संगती द्या अशी प्रार्थना. महाराज म्हणजे फळाची संगती. फळ म्हणजे एकदम दुष्ट अशा प्रकारचं त्याची संगती केली. माणूस कोणाची संगती करतो हे गणित. आता आज करतो किती घेऊन काढली नाव नका